राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पोलीस भरतीची प्रक्रिया सध्या जोरात सुरू आहे। या भरतीसाठी राज्यभरातून हजारो तरुण तरुणी मोठ्या आशेने सहभागी झाले आहेत। मात्र या प्रक्रियेदरम्यान बीड जिल्ह्यामध्ये घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जाते। शारीरिक चाचणी दरम्यान 1600 मीटर धाव पूर्ण करताना एका उमेदवाराचा अचानक मृत्यू झाल्यामुळे पोलीस भरती प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। मृत उमेदवाराचे नाव दीपक भास्कर वाव्हाळ, राहणार परळी, जिल्हा बीड असे आहे। पोलीस दलामध्ये भरती होण्याचं स्वप्न उराशी बाळगून दीपक परळीहून बीड येथे भरती प्रक्रियेसाठी आला होता। पोलीस भरती अंतर्गत सुरू असलेल्या शारीरिक चाचणीमध्ये 1600 मीटर धाव ही महत्त्वाची परीक्षा असते। रणरणत्या उन्हामध्ये ही धाव पूर्ण करत असताना दीपकला अचानक चक्कर आली आणि तो धावत असतानाच जमिनीवर कोसळला। घटनेनंतर तात्काळ उपस्थित कर्मचाऱ्यांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं। मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आणि डॉक्टरांनी दीपकला मृत घोषित केलं। या घटनेमुळे भरती केंद्रावर एकच खळबळ उडाली आहे। दीपकच्या आकस्मिक मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे। सध्या राज्यभरामध्ये उन्हाचा तीव्र तडाखा जाणवतोय। अशा परिस्थितीमध्ये 1600 मीटर धावण्याची परीक्षा घेण्यात येत असल्यामुळे उमेदवारांची मोठ्या प्रमाणात दमछाक होते। काही ठिकाणी उमेदवारांना चक्कर येणे, थकवा जाणवणे, रक्तदाब कमी होणे अशा तक्रारी समोर येत आहेत। या पार्श्वभूमीवर पोलीस भरती दरम्यान आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा, पुरेशी विश्रांती, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच वेळापत्रकात बदल करण्याची गरज व्यक्त केली जाते। दीपक वाव्हाळच्या या मृत्यूमुळे भरती प्रक्रियेच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। भविष्यामध्ये अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी आता विविध स्तरातून होते आहे।